नमस्कार, मी आहे सूरज बागल आणि आज आपण पाहणार आहोत मराठी भाषेसाठी पूर्वीच्या काळी वापरत असलेली मोडी लिपी गुगलच्या फॉन्टद्वारे कॉम्प्युटर किंवा स्मार्टफोनवर कशी वापरायची. आधी तुमच्या कॉम्प्युटरवर मराठी फोनेटिक कीबोर्ड आहे का ते पहा. नसेल तर आमच्या यूट्यूब चॅनलवरील मराठी टायपिंग व्हिडिओ पहा. मॅकबुकसाठीही वेगळा व्हिडिओ आहे. यामुळे तुम्ही कॉम्प्युटरवर देवनागरीमध्ये टाईप करू शकाल. आता गुगल फॉन्टच्या वेबसाईटवर जाऊन नोटो सॅन्स मोडी हा फॉन्ट सर्च करा आणि डाउनलोड करा. डाउनलोड केलेला फॉन्ट आता इन्स्टॉल करा. आता आपण अक्षरमुख हे ऑनलाईन टूल वापरणार आहोत. याची लिंक स्क्रीनवर आहे आणि डिस्क्रिप्शनमध्येही आहे. या टूलद्वारे देवनागरी अक्षरे मोडी लिपीत रूपांतरित करता येतात. उदाहरणार्थ या बाजूला देवनागरीमध्ये मराठी असे लिहिलं की उजवीकडे मोडी लिपीत मराठी आलं आहे. आता आपण हे आउटपुट कुठेही कॉपी पेस्ट करू शकतो. यांचा फोनसाठी ॲपसुद्धा आहे. ॲप नको असेल तर वेबसाईटसुद्धा फोनवर त्याच प्रकारे काम करते. प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करून लगेच वापरता येतं. यामधील मोडी लिपीमध्ये आलेला आउटपुट कॉपी करून व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामवर पेस्ट करून पाठवू शकता. आता याद्वारे फोटोशॉपमध्ये कशाप्रकारे मोडी लिपी वापरता येईल ते पाहू. उदाहरणार्थ हे आजच्या मराठी दिनानिमित्त तयार केलेलं ग्राफिक्स. हे डावीकडे देवनागरीमध्ये लिहिलेले शब्द कॉपी करून अक्षरमुखच्या साईटवर पेस्ट करा. लगेच ते शब्द उजवीकडे मोडी लिपीमध्ये दिसतील. आता ते कॉपी करून फोटोशॉपमध्ये पेस्ट करा. योग्य फॉन्ट सिलेक्ट केलेला नसल्यामुळे हे असे बॉक्स दिसतील. आता फॉन्टमधून नोटो सॅन्स मोडी फॉन्ट सिलेक्ट करा. आता शब्द योग्य प्रकारे मोडी लिपीमध्ये दिसू लागतील.
यामध्ये काही चुका आहेत. इथे हार्दिकमधला रफार आलेला नाही. त्यासाठी विंडो त्यानंतर ग्लिप्समध्ये जा. या फॉन्टमध्ये उपलब्ध असलेली सर्व अक्षरे आणि चिन्हे इथे दिसतील. या यादीतून रफार सिलेक्ट करून डबल क्लिक केला की तिथे रफार जोडलेला दिसेल. वेगवेगळे फॉन्ट इंजिन आणि फॉन्ट रेंडरिंगमधील अडचणींमुळे काही जणांना त्यांच्या पीसीवर योग्य प्रकारे हे फॉन्ट वापरता येणार नाहीत. यामुळे काही अक्षरे चुकीची दिसतात. फोटोशॉपमध्ये कॅरेक्टर आणि पॅराग्राफ सेटिंग्स या प्रकारे आहेत का ते पहा. अशा चुका तपासण्यासाठी कॉपी पेस्ट केल्यावर संदर्भ तपासून घ्या. यासाठी आम्ही खाली काही लिंक्स दिल्या आहेत. अक्षरमुखच्या वेबसाईटवर सुद्धा कोणतं अक्षर कशा प्रकारे लिहिले जातं हे दाखवलं आहे. अक्षरमुखला प्रमुख IME किंवा कीमॅन असे पर्याय आहेत. फोनवर मोडी लिपीमध्ये लिहिण्यासाठी कीमॅन कीबोर्ड ॲप डाउनलोड करा आणि त्यांच्या इन्स्क्रिप्ट कीबोर्डने मोडी लिपीमध्ये टाईप करू शकता. हा कीबोर्ड फोनेटिक नसून इन्स्क्रिप्ट आहे, त्यामुळे स्पेलिंगनुसार टाईप करता येणार नाही. आमच्या वेबसाईटच्या या लिंकवर असलेल्या लेखामध्ये मोडी लिपीबद्दल आम्ही शक्य तितकी माहिती आणि संदर्भ देण्याचा प्रयत्न करू. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.